आज आपण डेरिव्हेटिव्हचा थेरम बघणार आहोत. डेरिव्हेटिव्हचा थेरम आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन मीन्स फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. एक फंक्शन दुसऱ्या फंक्शनचं फंक्शन आहे, त्याला म्हणतो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन, फंक्शन ऑफ अनदर फंक्शन. ठीक आहे. हे जे काय थेरम आहे त्या थेरमचं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट आपण बघूया. थेरमचं स्टेटमेंट आहे इफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू, म्हणजे yचं फंक्शन आहे यूच्या फॉर्म मध्ये, आणि पुढे काय म्हटलेलं आहे इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू, मीन्स y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ यू. आणि पुढे काय म्हटलेलं आहे अँड u इज इक्वल टू g ऑफ x, मीन्स u इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. सुरुवातीला म्हटलेलं आहे y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे आणि u हे x चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे. डिफरन्शिएबल फंक्शन आहे याचा अर्थ काय, तर y हे u चं डिफरन्शिएबल फंक्शन आहे याचा नेमकं मिनिंग काय, तर एका ओपन इंटरवल मध्ये y हे u चं फंक्शन आहे आणि ते चेंज होत जातं, कंटिन्युअस आहे, ते कॉन्स्टंट नाहीये. y हे u चं फंक्शन आहे आणि u हे g चं फंक्शन आहे आणि ते डिफरन्शिएबल फंक्शन आहे, म्हणजे एका ओपन इंटरवल मध्ये ते चेंज होत जाते आणि त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतो. म्हणजे y हे u चं एका ओपन इंटरवल मध्ये फंक्शन आहे आणि ते फंक्शन असं आहे की कंटिन्युअस फंक्शन आहे, त्यामुळे त्या फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतो. आणि सेम u हे x चं सुद्धा एका ओपन इंटरवल मध्ये कंटिन्युअस फंक्शन आहे, त्यामुळे u हे जे x चं फंक्शन आहे त्याचा सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढता येतो, असं ह्या स्टेटमेंटचं मिनिंग आहे. आता पुढे बघा, सच दॅट द कॉम्पोजिट फंक्शन y इज इक्वल टू f ऑफ g ऑफ x, मीन्स y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. मीन्स पहिल्यांदा त्यांनी काय म्हटलेलं आहे y हे u चं फंक्शन आहे, त्यानंतर u हे x चं फंक्शन आहे, आणि आता काय म्हटलेलं आहे y हे u चं फंक्शन असल्यामुळे आणि u हे x चं फंक्शन असल्यामुळे ऑटोमॅटिकली y हे x चं फंक्शन, y हे x चं कॉम्पोजिट फंक्शन आहे, म्हणजे मीन्स फंक्शन ऑफ अनदर फंक्शन, फंक्शन ऑफ अनदर फंक्शन, आणि ते सुद्धा डिफरन्शिएबल आहे, कारण y हे u चं फंक्शन आहे आणि ते डिफरन्शिएबल आहे, u हे x चं फंक्शन आहे ते सुद्धा डिफरन्शिएबल आहे, त्यामुळे ऑटोमॅटिकली y हे x चं फंक्शन आहे आणि ते कसं कॉम्पोजिट फंक्शन आहे, फंक्शन ऑफ अनदर फंक्शन आहे आणि ते सुद्धा डिफरन्शिएबल आहे. ठीक आहे. आता त्याच्या पुढे काय म्हटलेलं आहे की ते कॉम्पोजिट फंक्शन आहे आणि ते कशा पद्धतीने आहे, तर y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u इंटू u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे. आता पुन्हा एकदा जे काही स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचं फास्ट एक मिनिंग तुम्हाला एकदा सांगतो. y हे u चं फंक्शन आहे, u हे x चं फंक्शन आहे, y हे u चं फंक्शन आहे, u हे x चं फंक्शन आहे, असं असेल तर y चा डेरिव्हेटिव्ह मीन्स y हे u चं फंक्शन आहे आणि u हे x चं फंक्शन आहे, असं असेल तर y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x कसा येतो, तर सुरुवातीला y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काढायचा, त्यानंतर इनटू u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचा. ठीक आहे. आणि ह्या दोघांचा प्रोडक्ट घ्यायचा, मीन्स y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x जर काढायचा असेल, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x जर काढायचा असेल तर सुरुवातीला y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u काढायचा आणि u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काढायचा आणि ह्या दोन डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट घ्यायचा. ह्या दोन डेरिव्हेटिव्हचा प्रोडक्ट मीन्स y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x येतो. असं हे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शनचा थेरम आहे आणि तो थेरम आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आपण हा प्रूफ बघूया, ऍक्च्युली प्रूफ कसा आहे. ठीक आहे. इकडे बघा आपल्याला दिलेलं आहे y हे u चं फंक्शन आहे, u हे x चं फंक्शन आहे. ठीक आहे. आता कुठल्याही फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह जर आपल्याला काढायचा असेल, कुठल्याही फंक्शनचा
जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह जर काढायचा असेल, फंक्शनचा जर आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर ते फंक्शन मध्ये इन्क्रीमेंट होत असेल, म्हणजे ते फंक्शन जर कंटिन्युअस असेल, फंक्शन कंटिन्युअस असेल तरच ते फंक्शन डिफरन्शिएबल फंक्शन आहे. हे आपण यापूर्वी बघितलेलं आहे की फंक्शन जर कंटिन्युअस असेल तरच ते फंक्शन डिफरन्शिएबल आहे. आता आपण मीन्स फंक्शन मध्ये इन्क्रीमेंट जर होत असेल, फंक्शन मध्ये इन्क्रीमेंट होत असेल तरच ते फंक्शन डिफरन्शिएबल आहे. मीन्स फंक्शन कंटिन्युअस असेल तर त्या ओपन इंटरव्हल मध्ये. आता इथं आपल्याला y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x हे काढायचं आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x सुद्धा काढायचा आहे. मीन्स काय काय मी म्हटलं बघा, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x आणि y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x हे तिन्ही डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचे आहेत. आणि जे काही स्टेटमेंट मध्ये प्रूफ सांगितलेलं आहे तो प्रूफ आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ठीक आहे, एकदा बघा आपल्याला आता फंक्शन मध्ये इन्क्रीमेंट्स आधी आपण घेऊया. फंक्शन मध्ये इन्क्रीमेंट्स कसे घ्यायचे बघा. फंक्शन हे वायचं इथे यू मध्ये फंक्शन आहे, इथे यूचं एक्स मध्ये फंक्शन आहे. ठीक आहे, आता एकदा बघा सगळ्यात पहिला इन्क्रीमेंट कुणामध्ये होणार आहे. सगळ्यात पहिले इन्क्रीमेंट इथं एक्स मध्ये होणार आहे. एक्स मध्ये इन्क्रीमेंट झाले की ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट यू मध्ये होणार आहे, कारण का यू हे एक्सचं फंक्शन आहे. ठीक आहे, आणि यू मध्ये जर इन्क्रीमेंट झाला तर ऑटोमॅटिकली इन्क्रीमेंट वाय मध्ये होणार आहे, कारण का वाय हे यूचं फंक्शन आहे. मीन्स इनिशियली एक्स ह्या एक्स मध्ये इन्क्रीमेंट होणार आहे. एक्स मध्ये इन्क्रीमेंट झाले की ऑटोमॅटिकली यू आणि वाय मध्ये इन्क्रीमेंट होणार आहेत. आपण जे काही इन्क्रीमेंट्स घेणार आहे ते इन्क्रीमेंट डेरिव्हेटिव्ह मध्ये डिफरन्शिएशन मध्ये स्मॉल इन्क्रीमेंट्सच घेणार आहेत. आणि स्मॉल इन्क्रीमेंट्स जे काही इन्क्रीमेंटचं सिम्बॉल आहे आपलं डेल्टा. सुरुवातीचं जे काही इन्क्रीमेंट आहे ते एक्स मधले इन्क्रीमेंट आहे, डेल्टा एक्स विथ अ स्मॉल इन्क्रीमेंट, increment in x. लेट म्हटलेलं आहे, लेट डेल्टा एक्स विथ अ स्मॉल इन्क्रीमेंट इन x ऍट द सेम टाइम. आता x मध्ये इन्क्रीमेंट झाल्यामुळं डेल्टा यू अँड डेल्टा वाय विथ अ करस्पॉन्डिंग, काय शब्द आहे बघा, करस्पॉन्डिंग. मीन्स एक्स मध्ये इन्क्रीमेंट झाल्यानंतर यू आणि वाय मध्ये करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट झाले, डेल्टा यू अँड डेल्टा वाय विथ करस्पॉन्डिंग. आणि शब्द काय येतं, स्मॉल हा अतिशय महत्वाचा शब्द आहे. इन्क्रीमेंट्स आपण बघणार आहे, इन्क्रीमेंट झाल्याशिवाय डिफरन्शिएशन आपल्याला करता येत नाही. आणि इन्क्रीमेंट्स कशाच पाहिजेत, स्मॉलच इन्क्रीमेंट्स पाहिजेत. तर डेल्टा यू अँड डेल्टा वाय विथ करस्पॉन्डिंग स्मॉल इन्क्रीमेंट्स, corresponding small increments in u and y respectively. काय म्हटलेलं आहे, u and y respectively. ठीक आहे, सुरुवातीला x मध्ये इन्क्रीमेंट झालं, u आणि y मधले करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट्स आहेत डेल्टा y अँड डेल्टा u अँड डेल्टा y. आणि हे जे डेल्टा एक्स आहे, डेल्टा यू आहे, डेल्टा वाय हे जे इन्क्रीमेंट्स आहेत तिन्ही इन्क्रीमेंट्स झिरो नाही. मीन्स हेही इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, कारण इन्क्रीमेंट जर झिरो असेल तर इन्क्रीमेंटच नाही ना, ते फंक्शन स्टेबल फंक्शन आहे, कॉन्स्टंट फंक्शन आहे. मीन्स ते कंटिन्युअस फंक्शन नाही, आणि कंटिन्युअस फंक्शन नाही म्हणजे ते फंक्शन डिफरन्शिएबल नाही, त्याचा डेरिव्हेटिव्ह पॉसिबल नाही. ठीक आहे, त्यामुळं डेल्टा एक्स जे काही करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट इन एक्स, जे काही इन्क्रीमेंट इन एक्स आहे आणि करस्पॉन्डिंग इन्क्रीमेंट वाय आणि यू मधले आहे डेल्टा यू आणि डेल्टा वाय, हे तिन्ही इन्क्रीमेंट्स झिरो नाहीत. हे आपल्याला थेरम मध्ये आवर्जून सांगणं फार गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण एक इक्वेशन घेऊया, एक रेशोचं इक्वेशन घेऊया आणि हे आपण ऍडजस्ट करूया. मीन्स इक्वेशन ऑफ रेशो. आपण एक रेशो घेतलेला आहे बघा, डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स.
हे इन्क्रीमेंटचा आपण रेशो घेतलेला आहे. ठीक आहे. आता हा रेशो आहे त्याचं मी इक्वेशन लिहितोय आणि इक्वेशन मी ऍडजस्ट कसं करतोय बघा. इक्वेशन डेल्टा वाय मी इथं ठेवतो आहे असं आणि डेल्टा एक्स मी इथं घेतो डेल्टा एक्स. इथं मी डेल्टा यू घेतो आणि इथं मी डेल्टा यू घेतो आणि इथं मल्टिप्लिकेशन साइन घेतो. डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स हा जो रेशो आहे तो रेशो ऍज इट इज आहे डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आणि इथं डेल्टा यू हे एकमेकाला कॅन्सल सुद्धा आपण करू शकतो आणि आपल्या ऍडजस्टमेंटसाठी तो आपण इथं घेतलेला आहे डेल्टा यू आणि इथं आपण डेल्टा यू घेतलेला आहे आणि आपण जे काही थेरमच्या प्रूफ कडे आता आपण वाटचाल करणार आहोत. आता हा जो इक्वेशन ऑफ रेशो आहे ह्या रेशोला आपण लिमिट अप्लाय करूया. टेकिंग लिमिट ऍज डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऑन बोथ साइड्स. ह्या दोन्ही साइडला आपण लिमिट अप्लाय करूया. लिमिट कुठलं डेल्टा एक्स टेन्स टू 0 हे जे काय इक्वेशन ऑफ रेशो आहे. इथं कसं आलं हा रेशो आहे ह्याला मी लिमिट अप्लाय केलं डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स आहे आणि ह्याला लिमिट अप्लाय केलं लिमिट्स ऑफ डेल्टा एक्स टेन्स टू 0. त्यानंतर इथं मी लिमिट अप्लाय केलं डेल्टा वाय अपॉन डेल्टा यू ह्याला लिमिट अप्लाय केलं लिमिट्स डेल्टा एक्स टेन्स टू 0. त्यानंतर डेल्टा यू इंटू डेल्टा यू अपॉन डेल्टा एक्स ह्याला मी लिमिट अप्लाय केलं डेल्टा एक्स टेन्स टू 0. ठीक आहे. आता हे लिमिट जे आता इथं कुठलंही इन्क्रीमेंट आहे समजा डेल्टा वाय अपॉन डेल्टा एक्स असा इन्क्रीमेंट आहे आणि इन्क्रीमेंटचा हा रेशो आहे. ह्या इन्क्रीमेंटच्या रेशोला ह्या जो काय डिनॉमिनेटर आहे त्या डिनॉमिनेटरचं लिमिट जर अप्लाय केलं डेल्टा एक्स टेन्स टू 0 हे जर अप्लाय केलं तर या सगळ्याची टोटल व्हॅल्यू येते dy बाय dx मीन्स y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. आता इकडे बघा मीन्स डिनॉमिनेटर जो आहे तो डिनॉमिनेटरचं लिमिट टेन्स टू 0 घ्यायला पाहिजे. इथं डिनॉमिनेटर काय आहे डेल्टा एक्स टेन्स टू 0 आहे. इथं डिनॉमिनेटर काय आहे डेल्टा यू आणि इथं आहे डेल्टा एक्स टेन्स टू 0 मीन्स इथं पाहिजे डेल्टा यू टेन्स टू 0. इथं डिनॉमिनेटर आहे डेल्टा एक्स इथं मात्र डेल्टा एक्स टेन्स टू 0. आता इथं बरोबर आहे इथं बरोबर आहे इथं मात्र काय पाहिजे डेल्टा यू टेन्स टू 0. ठीक आहे. आता इकडे बघा आपण ऑलरेडी बघितलेलं आहे वाय हे यू चं फंक्शन आहे आणि यू हे एक्स चं फंक्शन आहे. आपल्याला इथं फक्त डेल्टा एक्सच्या जागेला डेल्टा यू घ्यायचा आहे. ठीक आहे. आता इकडे बघा ज्यावेळी डेल्टा एक्स 0 होणार आहे डेल्टा एक्स मीन्स एक्स ज्यावेळी 0 होणार आहे त्यावेळी यू आपोआपच 0 होणार आहे कारण का यू हे एक्स चं फंक्शन आहे. आपण इथं पुढच्या स्टेपला म्हणूया व्हेन डेल्टा एक्स टेन्स टू 0 देन डेल्टा यू then also delta u tends to 0. याचं रिझन द्यायचंय when delta x tends to 0 then also delta u tends to 0. त्याचं रिझन काय आहे तर u हे x चं फंक्शन आहे पण कसं फंक्शन आहे कंटिन्युअस फंक्शन आहे. तिथं वर्ड आला पाहिजे कंटिन्युअस असल्याशिवाय डिफरन्शिएबल होऊ शकत नाही. As u is continuous function of x. इथं डेल्टा एक्स टेन्स टू 0 त्याच्याऐवजी डेल्टा यू टेन्स टू 0 हे आपण या स्टेपला मांडलं ही पूर्ण स्टेप आहे अशी आपण लिहिलेलं आहे. फक्त इथं आपण डेल्टा एक्स टेन्स टू 0 ऐवजी डेल्टा यू टेन्स टू 0 घेतलेलं आहे. आता इकडे बघा की जे काय डिनॉमिनेटर आहे तर डिनॉमिनेटर टेन्स टू 0 आलं सगळीकडे डिनॉमिनेटर टेन्स टू 0 डिनॉमिनेटर टेन्स टू 0. आता ही तर LHS आहे ही RHS आहे. ठीक आहे.
आता फक्त आपण RHS चा विचार करूया. RHS वरून नंतर आपण LHS कडे जाऊया. जे काय RHS आहे ते RHS आधी प्रूफ घेऊया. आता इकडे बघा, इथं RHS आहे. हे जे RHS मध्ये इथं y हे u चं फंक्शन आहे आणि u हे x चं फंक्शन आहे. y हे u चं फंक्शन आहे आणि इथं डेल्टा y अपॉन डेल्टा u आणि इथं डेल्टा u टेन्स टू 0 आहे. त्यामुळे हे जे लिमिट एक्झिस्ट आहे आणि लिमिट एक्झिस्ट आहे इथं, आणि ही सॉरी लिमिटिंग व्हॅल्यू एक्झिस्ट आहे आणि ह्या लिमिटिंग व्हॅल्यू ऐवजी येतं काय, तर dy बाय du. कारण का y हे u चं फंक्शन आहे आणि डेल्टा y अपॉन डेल्टा u आणि लिमिट्स ऑफ डेल्टा u टेन्स टू 0 याच्या ऐवजी येतं dy बाय du. ठीक आहे. आणि इथं सुद्धा u हे x चं फंक्शन आहे. u हे x चं फंक्शन आहे आणि इथं डेल्टा u अपॉन डेल्टा x आहे आणि डेल्टा x टेन्स टू 0 आहे. त्यामुळे ही सुद्धा लिमिटिंग व्हॅल्यू एक्झिस्ट आहे आणि ह्या पूर्ण लिमिटिंग व्हॅल्यू आहे. ही जी पूर्ण लिमिटिंग व्हॅल्यू याच्या ऐवजी काय येतं, u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x म्हणजे du बाय dx. ठीक आहे. आता इकडे बघा की इथं आपण असं म्हणू शकतो y इज फंक्शन ऑफ u and u is function of x, so that limits of delta u tends to 0, delta y upon delta u is equal to y चा डेरिव्हेटिव्ह with respect to x means dy by dx. and इथं काय म्हणू शकतो आपण, limits of delta x tends to 0, डेल्टा u अपॉन डेल्टा x इज इक्वल टू u चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x मीन्स du बाय dx. ठीक आहे. आणि हे जे आहे हे आहे इक्वेशन 1 आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत पुट दीज व्हॅल्यू, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट अप करूया. पुट दीज व्हॅल्यूज इन 1 मध्ये ह्या व्हॅल्यूज आपण पुट करूया. आता इक्वेशन 1 असं. ठीक आहे. मीन्स जे काय आपली RHS आहे ते RHS च्या जे काही लिमिटिंग व्हॅल्यू आहे ते लिमिटिंग व्हॅल्यू आपण काढले आणि ह्याच्यामधून लिमिट निघून गेलं. ह्याच्यामधून लिमिट निघून गेल्यामुळं इथं जे काही RHS आहे त्या RHS मधले RHS जे आहे ते आता फायनाईट साईड झालेले आहे. ह्याचं लिमिट एक्झिस्ट आलेलं आहे. लिमिटिंग व्हॅल्यू जे काढून टाकलेलं आहे त्यामुळे हे आता लिमिट एक्झिस्ट आलं ह्याचं आणि हे आता ह्याची व्हॅल्यू फायनाईट आली म्हणजे लिमिट नाहीये इथं. आता RHS एक्झिस्ट असल्यामुळं आपण असं म्हणू शकतो LHS सुद्धा एक्झिस्ट आहे आणि LHS सुद्धा लिमिट एक्झिस्ट आहे आणि LHS सुद्धा फायनाईट आहे. ठीक आहे. आपण जे काय LHS ला म्हणून घेऊया हिअर RHS इज RHS is exist and finite, hence LHS also exist and finite, so that limits of delta x tends to 0, delta y upon delta x is equal to dy by dx. ही सुद्धा एक्झिस्ट आहे आणि हीच व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये टाकू. या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर ही व्हॅल्यू कशी येणार आहे आपल्याला, dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. अशा पद्धतीनं प्रूफ आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर हा थेरम समजला असेल तर काही कमेंट्स करा, त्यानंतर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. यानंतर जे काही पुढचा एक्झरसाइज आहे कॉम्पोजिट फंक्शन वरील त्या एक्झरसाइज मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की टाकेन आणि तुमचे जे काय रिप्लायज आहेत ते आम्हाला लवकरात लवकर कळवा. ओके, थँक्स.